नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. काळू धरणाच्या पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. केंद्र सरकारच्या निर्णयाला खासदार नरेश म्हस्के यांचा पाठिंबा. आणि भारतीय रेल्वेचा 172वा वाढदिवस आमदार केळकर यांच्या उपस्थितीत साजरा. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी ग्रामीण या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काळू धरण महत्त्वपूर्ण आहे. काळू धरणासाठी जमीन संपादन करण्यासह पुनर्वसनाच्या कामांना गती देण्यासाठी तातडीनं आराखडा तयार करा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उपमुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, जलसंपदा विभागाचे प्रकल्प समन्वयक सचिव संजय बेलसरे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले इत्यादी अधिकारी यावेळेला उपस्थित होते. पालघर जिल्हाधिकारी आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे वन विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमधील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी काळू धरण प्रकल्प महत्त्वाचा आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रकल्प मंजूर असून खासगी भूसंपादन, वनजमीन भूसंपादन, पुनर्वसन ही कामं तातडीनं प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण करणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. काळू प्रकल्पाकरता बाधित होणाऱ्या वनजमिनींच्या मोबदल्यात पर्यायी वनीकरण करण्यासाठी पालघर जिल्ह्यात उपलब्ध जमिनीची माहिती पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी कळवण्याचे आदेश यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर परखड भूमिका मांडली. केंद्र सरकारनं वक्फ बोर्डासंदर्भात सादर केलेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठवली. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर इंडिया आघाडीतील नेते गप्प का आहेत? उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर ममता बॅनर्जींचा निषेध करावा अशी मागणी त्यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी हे हिंदू विरोधी धोरण राबवत असून त्यांच्या राजवटीत हिंदूंचं जगणं मुश्किल झालंय असं म्हणत त्यांनी ममतांचं नाव बदलून ममता राणा असंही म्हणाले. दरम्यान नाशिकमधील दर्गा कारवाई, आदित्य ठाकरे यांची सभा, चतुर्वेदींचा नाराजीचा सूर, शिंदे राज ठाकरे भेट या मुद्द्यांवरही म्हस्के यांनी विरोधकांवर टीका केली. खचलेले स्टेज, खचलेला पक्ष आणि खचलेले नेते ही शिवसेनेची सध्याची अवस्था आहे अशी घणाघाती टीका त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. राज्य आणि केंद्र सरकार समर्थ असून अयोध्या मंदिरावरील धमक्यांचा योग्य प्रतिकार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. पश्चिम बंगालमध्ये शमशेरगंज, धुलियान, सुती, जंगीपूर आणि मुर्शिदाबाद येथे भागामध्ये हिंसाचार उसळलेला आहे. अनेक जणांचे मृत्यू झालेत, शेकडो मालमत्तांचे नुकसान केलेलं आहे. परिस्थिती अत्यंत मुर्शिदाबाद येथे तर गंभीर आहे. शेकडो हिंदू घर सोडून गेले आहेत आणि त्या धार्मिक संघर्षात आणि जाळपोळीत हिंदूंच्या 100 कोटी रुपयाच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ते सरकार याकडून कुठल्याही पद्धतीचं हिंदूंचं संरक्षण होत नाहीये. ती परिस्थिती हाताळण्याकरता त्या अपयशी ठरलेल्या आहेत. पूर्ण कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये दुकानांची, गाड्यांची जाळपोळ होत आहे. ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यापासून हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे रेल्वे स्टेशन इथे भारतीय रेल्वेचा 172वा वाढदिवस रेल्वे प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळेला रेल्वे प्रवासी संघटनेचे देशमुख, माजी नगरसेवक भरत चव्हाण, ठाणे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर, अधिकारी वर्ग आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन इथे ठाण्यात धावलेल्या पहिल्या रेल्वेचे इंजिन ठेवण्यात आले. ठाणेकर नागरिकांनी आणि रेल्वे प्रवाशांनी याबाबत आमदार केळकर यांचे आभार मानले.
ठाणे रेल्वे स्थानकात ठेवण्यात आलेल्या रेल्वे इंजिनाला आमदार केळकर यांनी पुष्पहार घालून रेल्वे प्रवाशांना पेढे वाटून रेल्वेचा 172वा वाढदिवस साजरा केला. आमदार केळकर यांनी बोलताना, आज ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. देशात धावलेल्या पहिल्या रेल्वेचं इंजिन ठाण्यात असणं म्हणजे ठाण्याचा मानबिंदू आहे. ठाण्याचा सन्मान आहे, ऐतिहासिक ठेवा आहे. ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे. ठाण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. त्यामधील रेल्वे इंजिन हा एक ठेवा आहे. माझ्या पुढाकाराने इथे सुशोभीकरण करण्यात आले आणि पुढेही जे जे रेल्वेसाठी आणि रेल्वे प्रवाशांसाठी आवश्यक आहे ते करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व वाढदिवस साजरा होतोय, काय सांगाल? आज अत्यंत ठाणेकरांचा पण आनंदाचा दिवस आहे की 172 वर्षापूर्वी बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली आणि ती ठाण्याला पहिल्यांदा आली आणि त्या रेल्वेचे इंजिन देखील या ठिकाणी आम्ही सजवलेलं आहे, स्टेशनच्या समोर ठेवलेला आहे. हा ठाण्याचा एक मान आहे, मानबिंदू आहे, हा ऐतिहासिक ठेवा आहे. ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे. तसं या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. रेल्वे ही त्याच्यामधलाच एक मोठा ठेवा आहे की देशामध्ये आता मेट्रो आहेत, निरनिराळ्या प्रकारचं रेल्वेची जाळी तयार होत आहे, ठाण्यालाही येते. पण पहिली देशामधली रेल्वे जर कुठे पहिली आली असेल तर ती ठाण्याला आली आणि त्याचा ठाणेकरांना खूप सारखा अभिमान आहे, आनंद आहे. आणि त्याच्यामुळे आज हा प्रवासी संघटना असेल किंवा ठाणेकर सगळेच आम्ही हा दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करतो की 172 वर्षे या रेल्वेच्या वाढदिवसाला झालेली आहे. पुढच्या काळामध्ये रेल्वेच्या संबंधी अनेक सुधारणा जरी झालेल्या असल्या तरी वाढत्या लोकसंख्येच्या समोर ठेवून अनेक सुधारणा करण्याचा संकल्प हा देखील सरकारचा, केंद्र सरकारचा आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही प्रवासी संघटना असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. थँक्यू. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना MCMमध्ये नावनोंदणी करण्यासाठी थेट वानखेडे स्टेडियम गाठावं लागत होतं. आता ही अडचण दूर झाली आहे. MCAचे सदस्य आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्यानं MCAचे नोंदणी केंद्र कळव्यातील खारलँड मैदानात सुरू करण्यात आले. दरम्यान या मैदानात MCAची निवड चाचणी सुरू असून या चाचणीसाठी सुमारे 600 क्रिकेटपटूंनी आपली हजेरी लावली. कळवा रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या खारलँड मैदान हे ठाणेकर क्रिकेटपटूंची पंढरी झाली आहे. अनिरुद्ध क्रिकेट अकादमीच्या वतीनं या मैदानाचं संचालन करण्यात येत असतं. या मैदानात प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंनी MCAच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात. हे मैदान रेल्वे स्टेशनपासून जवळ असल्याने इथे निवड चाचणी घेण्यात यावी अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली होती. त्यानंतर इथे निवड चाचणीला सुरुवात करण्यात आली. सध्या MCAचे अधिकृत प्रतिनिधी दर्शन भोईर यांच्या मार्गदर्शनानुसार संग्राम शिर्के, नितीन पालांडे, चंद्रकांत भाटकर, कुलदीप यादव, सुशील मापुसकर आणि समीर मांजरेकर या प्रशिक्षकांच्या उपस्थितीत 14 वर्षाखालील मुलं आणि 17 वर्षाखालील मुली यांची निवड चाचणी सुरू आहे अशी माहिती विरेश तावडे यांनी दिली. दरम्यान ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील क्रिकेटपटूंना MCAमध्ये आपली नाव नोंदणी करायची असल्यास थेट मुंबईतील वानखेडे मैदान गाठावं लागत होतं. प्रवास आणि इतर बाबींसाठी ते अडचणीचं होतं. ही बाब डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या लक्षात येताच त्यांनी MCAकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे खारलँड इथे रजिस्ट्रेशन केंद्र सुरू करण्यात आले. गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्यानं गृहिणींचं आर्थिक गणित कोलमडले. यातच आजपासून घरगुती PNG आणि वाहनांच्या CNG गॅसची दरवाढ झाल्यानं भाजपा सरकारविरोधात संतापाचा उद्रेक झालाय. दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलनाचा दणका दिला. मुंबईसह उपनगरात आजपासून CNG 1.5 रुपयांना तर PNG म्हणजे घरगुती पाईप गॅस 1 रुपयांनी महागलाय. त्यामुळे आता CNG 79 रुपये 50 पैसे प्रति किलो तर पाईप गॅस प्रति युनिट 49 रुपये झालाय. घरगुती गॅससाठीचा खर्च वाढला असून डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यानं गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्याचं MGLAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हेच का मोदींचे आजचे दिन असा सवाल विचारत दिव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महिलांनी चुलीवर जेवण बनवून भाजपा सरकारचा निषेध केला. सिलेंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करत आहे. देशात उज्ज्वला योजना राबवून मोदींनी
मन की बातमध्ये म्हटलं होतं की महिलांचे धुराचे अश्रू मला पाहवत नाहीत म्हणून उज्ज्वला योजना राबवण्यात आली, परंतु आज याच सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असून सामान्य महिलांचे हाल होत आहेत आणि पुन्हा चुलीवरती जेवण बनवण्याची परिस्थिती देशात मोदी सरकार करते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीनं गॅस दरवाढी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील, विभाग संघटिका मयुरी पोरजी यांनी केलं. यावेळेला उपशहर प्रमुख तेजस पोरशी, उपशहर संघटक प्रवीण उतेकर, विभाग प्रमुख नागेश पवार, संजय जाधव, रवी रसाळ, शनिदास पाटील, उपविभाग प्रमुख अजित माने, राजेश गुप्ता, शाखा प्रमुख राजेश गुप्ता, नितीन काळे, उपसंघटिका आशा इंगोले इत्यादी उपस्थित होते. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहरातर्फे आज गॅस दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन दिवा विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आपण पाहाल की आत्ताच सरकार बसून 1 वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला 50 रुपयांनी वाढ झालेली आहे. हा फटका सर्वसामान्य गृहिणींना झालेला आहे. याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे. मोदीजींनी मन की बातमध्ये सांगितले होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुराच्या अश्रू मला पाहवत नाहीत आणि यांना या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात आली. परंतु ही योजना राबवल्यानंतर आज त्या सिलेंडरच्या दरवाढ या मोदी सरकारने केलेली आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा अश्रू मोदी सरकार पाहायची त्यांची इच्छा आम्हाला दिसते. म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतो. भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचं केंद्र असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा 172वा वाढदिवस आज रेल्वे प्रवासी संघटनांकडून साजरा करण्यात आला. या स्थानकाच्या पश्चिमेस यापूर्वी सॅटिस प्रकल्प राबवण्यात आलाय तर पूर्व स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार असून त्यामुळे हे स्थानक नव्या वर्षात काट टाकणार असल्याचं चित्र आहे. बोरीबंदर ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली होती. 33.8 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी रेल्वेला 57 मिनिटं लागली होती. त्यामुळे 16 एप्रिलला रेल्वे सेवेचा वाढदिवस प्रवासी संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जातोय. यंदाच्या वर्षी अशाच प्रकारे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांनी रेल्वेचा वाढदिवस करण्याचं ठरवलंय. हा कार्यक्रम 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1च्या बाजूला असलेल्या रेल्वे इंजिनजवळ संपन्न झाला. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के आणि ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या ऐतिहासिक रेल्वेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ठाणेकर नागरिक, रेल्वे प्रवासी तसंच शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. काळू धरणाच्या पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. केंद्र सरकारच्या निर्णयाला खासदार नरेश मस्के यांचा पाठिंबा. आणि भारतीय रेल्वेचा 172वा वाढदिवस आमदार केळकर यांच्या उपस्थितीत साजरा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.